सच की आवाज, हर खबर सबसे तेज। ये है द हिंद 24 न्यूज, सच के साथ हर वक्त। नमस्कार, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज और मैं हूं आपके साथ साक्षी निर्वाण। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। 24 मार्च की जूना शहर पुलिस स्टेशन की हद में गीता नगर स्थित अकोली बुजुर्ग में आर्मी जवान सुशील तेलगोटे, जो 7 दिन की छुट्टी पर आया था, उसके 3 से 4 दोस्तों ने पार्टी के बहाने पास के ही मैदान में ले गए और वहां पुरानी रंजिश के चलते रॉफ्टर और डंडों से उसके सर पर हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया और वहां से भी सभी आरोपी फरार हो गए। काफी देर ढूंढने के बाद और मोबाइल बंद होने की चिंता से जब सुशील को उनका परिवार ढूंढने ग्राउंड में पहुंचा तो गंभीर अवस्था में सुशील को देखा उसे तुरंत अकोला के निजी अस्पताल में उपचार के लिए भर्ती कराया गया, जहां 27 मार्च की रात उपचार के दौरान सुशील ने दम तोड़ दिया। जूना शहर पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को हिरासत में लिया है, जिनके नाम यशवंत उर्फ गोलू ठाकुर, नीलेश सोलापुर और जय मुरेकर रा गीता नगर अकोली बुद्रुक अकोला। लेकिन परिवार का आरोप है कि चौथी आरोपियों को पुलिस बढ़ाने की कोशिश कर रही है। अस्पताल में परिवार ने चेतावनी दी है कि यदि जल्द चौथे आरोपी को हिरासत में नहीं लिया गया तो सुशील का शव वह अस्पताल से नहीं उठाएंगे। पुलिस के आश्वासन के बाद सेना के जवान सुशील तेलगोटे के शव को पोस्टमार्टम के लिए जिला सरकारी अस्पताल लाया गया। माझ्या मुलाचं नाव सुशील दिलीप तेलगोटे आहे। 7 दिवसाच्या म्हणजे बदली रजेवर आला होता। आल्यानंतर 8 वाजता त्याला या मुलं जय मुरेकर, ठाकूरचा मुलगा आणि सोलापुरेचा मुलगा हे टेबल सीट बसून माझ्या घरापासून त्याला घेऊन सोबत गेले। सोबत घेऊन गेल्यानंतर तिकडे काय झालं आणि काय नाही, माझा मुलगा म्हणे 8:30 वाजेपर्यंत मी घरी येतो, 9:30 वाजेपर्यंत। 9:30 वाजता मग आम्ही फोन केले तर त्याचं तो साहेबाला सांगितलं। यांनी मला विचारलं, हे इथं PSI आले होते, त्यांनी मला विचारलं की तुमचा कोणावर संशय आहे। संशय असल्याच्यानं मी जे नाव सांगितलं त्यांनी एका मुलाला तिथून सकाळी हा नावाचा मुलगा आहे त्याला रात्री त्याने घेऊन गेले, तिथं पोलीस स्टेशनला नेलं आणि आम्ही सकाळी पंचनामा करायला मला बोलावलं। त्यावेळेस त्याला त्याने यांनी सोडून दिलं। माझा आरोप आहे त्याला जमा करा आणि PCR मध्ये जेवढे ते एकमेकाचे नावं सांगून राहिले, किती मुलं आहेत मारणारे, 1-2 मुलाच्यानं माझा मुलगा मरण पावत नव्हता। 5-5 जणांना हे करून होता, त्याला दारूमध्ये काहीतरी विष पाजून त्याने मारून टाकण्याचा प्रयत्न केला। अगर मांग पूरी नहीं हुई तो मैं खुद भी, मेरे लिए भी मैं जल के मरने को तैयार हूँ और बॉडी भी यहाँ से हिलने, मैं यहाँ ही रुकूंगा, तुमको जो करना है करो। आज तेलगोटे आपले मेजर आहेत सुशील, याला 26 तारखेला त्याच्या फोन करून त्याला बोलवण्यात आलं। तिथं बोलून त्याला मारण्यात आलं आणि ज्यांच्यावर संशय होता त्याला सोडल्यामुळे त्यांच्या वडिलांची अशी इच्छा आहे की जोपर्यंत त्याला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी नेणार नाही। तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आज देशाचं संरक्षण करणारा व्यक्ती आज त्याला अकोल्यामध्ये काही युवकांना मारझोड केली आणि त्या व्यक्तीला न्याय नाही मिळत असेल तर हे एकदम शोकांतिक आहे। आणि प्रशासनाला एकच म्हणतो की त्यांच्या वडिलाचं सात्वन करायचं खरोखर असेल तर त्यांना जे नाव सांगितलं त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे। देखते रहिए द हिंद 24 न्यूज।